राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने अक्कलकोट नगरीच्या नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवल्यास संधी दिल्यास निवडणुकीच्या रिंगणात उतरणार अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या सेवा दलाचे जिल्हा उपाध्यक्ष सिद्धाराम पोद्दार यांनी दिली। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या कार्यालयात सोमवारी कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली। या बैठकीत अक्कलकोट, दुधनी, मैंदर्गी येथील नगर परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा करण्यात आली। या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे सेवा दलाचे जिल्हा उपाध्यक्ष सिद्धाराम पोद्दार यांनी अक्कलकोट नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार असल्याचे सांगितले। सिद्धाराम पोद्दार हे अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे काम करत आहेत। सिद्धाराम पोद्दार हे सुवर्णकार समाजाचे कालिका देवस्थानचे अध्यक्ष म्हणून काम करत आहेत, तसेच सामाजिक क्षेत्रातील काम करत आहेत। सिद्धाराम पोद्दार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने अक्कलकोट नगर परिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत संधी दिल्यास लढण्याची इच्छा व्यक्त केली। सिद्धाराम पोद्दार हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातून अक्कलकोट नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढणार असल्याने अक्कलकोट नगराध्यक्ष पदाची निवडणूक ही बहुरंगी होण्याची चिन्हे दिसत आहेत। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष बंदे नवाज कोरबू, ओबीसी सेल तालुकाध्यक्ष स्वामीनाथ पोद्दार, किसान सेलचे तालुकाध्यक्ष काशीनाथ बगले, ओबीसीचे युवक अध्यक्ष उमेश खुने, हत्तर संघचे माजी सरपंच बाबूराव पाटील आदी उपस्थित होते। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।